कलियुगाच्या प्रारंभी चंद्रपूर आणि त्याच्या आसपासचा प्रदेश दाट जंगलांनी व्यापलेला होता. भद्रावती या वैभवशाली राजधानीसह अनेक गावे वसलेली होती. मात्र चंद्रपूर हा भाग अजून अज्ञात आणि अविकसित होता. त्या काळात या वनप्रदेशात आदिवासी आणि गोंड समाजाची वस्ती होती. याच गोंड समाजातून एक पराक्रमी वीर पुरुष उदयाला आला, भीमसिंग. त्याने गोंड समाजाला एकत्र करून त्यांना एकसंध केले आणि एक स्वतंत्र गोंड राज्याची स्थापना केली. भीमसिंग हा गोंड राजवंशाचा संस्थापक ठरला. राजवटीची पहिली राजधानी कागजनगर येथे स्थापन करण्यात आली, पण नंतर ती बल्लाळशाह येथे हलवण्यात आली. गोंड वंशातील 10वा राजा पराक्रमी होता, परंतु त्यात तो गंभीर चर्मरोगाने त्रस्त होता. त्याचे संपूर्ण शरीर फोडांनी भरलेले होते आणि अनेक उपचार करूनही त्याला आराम मिळत नव्हता. त्यामुळे त्याला खांडक्या बल्लाळशाह या नावाने ओळखले जाऊ लागले. त्याने बल्लाळशाह आणि चंद्रपूरच्या दरम्यान जुनोना या गावाची स्थापना केली. एकदा राजा खांडक्या बल्लाळशाह आपल्या सैनिकांसह शिकार करण्यासाठी जंगलात गेला. कडक उन्हाच्या तडाख्यात सर्वजण पाण्याच्या शोधात भटकू लागले. अखेर झरपट नदीच्या काठावर त्यांना एक कुंड आढळले. त्यात स्वच्छ आणि गोड पाणी होते. राजासह सर्वांनी पाणी प्यायले आणि पाण्याने त्याची तहान भागली, परंतु या दिव्य कुंडाच्या अद्भुततेची कुणालाच जाणीव नव्हती. त्या रात्री खांडक्या बल्लाळशाहला स्वप्नात आदेश मिळाला, तो कुंडातील पाण्याने स्नान कर आणि तुझा चर्मरोग बरा होईल. सकाळ होताच राजा पुन्हा एका कुंडाकडे गेला आणि त्यातील पाण्यात स्नान केले. आश्चर्य म्हणजे त्याचा चर्मरोग पूर्णपणे बरा झाला. याच दिव्य कुंडाला शिवलिंगाचे स्वरूप देऊन त्या ठिकाणी अंचलेश्वर महादेवाचे मंदिर बांधण्यात आले. खांडक्या बल्लाळशाहने आपल्या राणी हिराईसोबत त्या मंदिराची प्रतिष्ठापना केली आणि दररोज पूजा अर्चा सुरू केली. काही दिवसांनी पुन्हा एकदा स्वप्नात देवी महाकालीने खांडक्या बल्लाळशाहला आदेश दिला की झरपट नदीच्या पलीकडे एक गुप्त गुफा आहे, जिथे तिची मूर्ती दबलेली आहे. राजाने त्या गुफेचा शोध घेतला आणि त्यात महाकालीची भव्य मूर्ती सापडली. त्याने गुफेच्या वरती एक लहानसे मंदिर बांधले आणि त्या मूर्तीचे विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली. चंद्रपूरचे आराध्य दैवत श्री महाकाली या देवस्थानाविषयी ऐतिहासिक माहिती सांगण्याचे म्हणजे हे त्या 3 गुफा आहेत आतील गर्भगृहात. त्या 3 गुफा 2000 वर्षापूर्वी इथे सुनंतक म्हणून राजा होते, श्रीरामाच्या राज्याच्या. महाकालीच्या कृपेने राजा बल्लाळशाहचे राज्य वैभव संपन्न झाले आणि चंद्रपूरच्या चोहो बाजूंनी तटबंदीचा भव्य किल्ला उभारण्यात आला. राजा दररोज अंचलेश्वर महादेव आणि महाकालीच्या मंदिरात पूजा अर्चा करू लागला. कालांतराने गोंड वंशाचा 17वा राजा वीरशाह हा झाला. त्याची पत्नी राणी हिराई शूरवीर आणि धार्मिक वृत्तीची होती. त्यांच्या मुलीचे लग्न देवगडच्या राजकुमार दुर्गशाहसोबत झाले होते, परंतु राजकुमारीला सासरी त्रास दिला जात होता आणि ती आपल्या पित्याच्या राज्यात परतली. या कारणामुळे वीरशाह आणि दुर्गशाहमध्ये तणाव निर्माण झाला आणि हे तणाव युद्धात बदलले. तेव्हा त्यांच्या मुलाने पहाड होता, या पहाडामध्ये 3 गुफा खोदल्या. त्या 3 गुफामध्ये जिथे देवीची मूर्ती आहे ती एक, जिथून आपण शयन कक्ष पाहतोय आणि शयन कक्ष अशा 3 गुफा. ह्या 3 गुफा केल्यानंतर त्या शेवटली गुफा आहे त्या गुफेमध्ये आराधना करून साधना करून शक्ती निर्माण केली आणि ही शक्तीचे स्वरूप आपण मूर्ती बघितल्यामुळे समोरची जी जिथे देवी आहे ती देवीची स्थापना केली. कालांतराने हे मंदिर पाऊस किंवा भूकंप याच्यामुळे जमीनदोस्त झाला. नंतर इसवी सन 1600 इथे खांडक्या बल्लाळशाह म्हणून राजा होता. खांडक्या बल्लाळच्या राजा इथं हा जंगल होता आणि पहाड होता. इथे ते शिकारी करता आले असताना त्यांना नदीच्या तिथे पाणी प्यायसाठी गेले असताना त्याची विहिरा होता. त्या विहिऱ्यामध्ये तपणी पिली. त्यांना चर्मरोग होता, तो त्यांच्या हाताचा चर्मरोग दुरुस्त झाला. तो चर्मरोग दुरुस्त झाला. त्यांनी पाणी
आहे हा चर्मरोग कसा हवा म्हणून त्यांनी पूर्ण शरीराला लावून पाहिलं. शरीराचा पूर्ण चर्मरोग होता. तेव्हा त्यांना वाटलं की एवढं पवित्र स्थान इथे असताना उघड्यावर पडला. त्यामुळे त्यांनी तिथे अंचलेश्वर मंदिर जे आहे नदीच्या पलीकडे ते अंचलेश्वर मंदिर बांधलं आणि किल्ला बांधला. त्यावेळेला त्यांना सांगितलं कोणतरी की बा नदीच्या पलीकडे पहाडामध्ये गुफा आहे. त्या गुफा त्यांनी ओपन केल्या आणि तिथे आतला जो बघा थोडं छोटं मंदिर बांधलं. नंतर इसवी सन 1700 तिथे वीरशाह म्हणून राजे होते. वीरशाह म्हणून राजे होते. त्यांची नवस होता, त्यांचा वध बोलला, त्यांचा नवस पूर्ण झाला. तेव्हा त्यांच्या पत्नी हिराई, राणी हिराई यांनी हे आता जे स्थित मंदिर उभं आहे ते मंदिर बांधलं. मूर्तीची माहिती ही चतुर्भुज मूर्ती आहे. 4 हात आहेत, एका हातात ढाल आहे, एका हातामध्ये नाग आहे, एक हात छातीवर ठेवला असून त्याच्यावर शिवलिंग आहे आणि जो मारण्याचा सोटा वापरतात लोक इथे भक्त त्या सोटा कमरेला खोदला त्याच्यावर एक हातात. शयनकक्ष म्हणजे माझ्या माता तिथे साधना केली, तिथे झोपत होते तो देवती आणि साधना केली. शयनकक्ष असल्यामुळे तिथे ती देवीची मूर्ती स्थापन केली. जसं जे पाणी वगैरे काहीतरी त्या शयनकक्षेमध्ये येतात म्हणजे असं काही आहे का? पाहता नाही पूर्वी होत होती पण आधी ती आतल्या भागात येत होती देवी जिथे आणि तिथे पाणी येत होतं म्हणजे तिची पावसामध्ये. तिथं म्हणजे पाणी भरत होतं? हो, लेवल वाढली की पावसाची आत हिरी विहीर आहे, पाण्याची लेवल वाढली का ते भरत होतं? विहिरीची लेवल वाढली की तिथे पाणी येत होतं. अच्छा. म्हणजे काही लोक म्हणत होते की तिथे म्हणजे तिला देवी स्वतः स्नान करायची म्हणजे नाही नाही नाही, असं नव्हतं. ते विहिरीची लेवल वाढली तर तिथे पाणी विहिरीची लेवल वाढली पाणी येतं कारण त्यात तिथून पाणी जाण्याचा मार्ग आहे. हां जी शयनकक्ष जे आहे हां तिथून पाण्याचा मार्ग आहे. हां. मी रोज देवीला जे पाणी चढवतो त्याचे पाणी परत आणत नाही, जेव्हा भरून ठेवतो ते जेवढं भरलेलं पाणी तिथे चालत आहे. नांदेडच्या बद्दल माहिती सांगायची म्हणजे ते जवळपास 100 वर्षापूर्वी 100 ते 150 वर्षापूर्वी इथे राजामाई म्हणून देवकडी होती. आता प्रत्येक गाव देवकडी आहेच, प्रत्येक गावामध्ये असते. तिथे नांदेडमध्ये राजामाई म्हणून देवकडी होती. तिला स्वप्न बोललं दृष्टांत झाला की बा इथून काही अंतराळ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिथे चंद्रपूरला महाकाली देव आहे तिथे तुझा. त्यामुळे ती इथे आली. पूर्वी लोक पायी जात होते, ती पायी इथे आली, दर्शन घेतलं, काही नवस वगैरे बोलली, तिचे नवस पूर्ण झाले. तेव्हा ते मग काय ती दरवर्षी वारी करायला लागली. ती दरवर्षी वारी करताना मग तुझं झालं बरं तर माझं बरं, मी येतो, माझं मी मी बरं होतो, असं करता करता हे यात्रेचं सुख प्राप्त झालं. रोज यात्रा भरत नव्हतं. नवरात्री तिथे 2 नवरात्र असतात. एक म्हणजे अश्विन नवरात्र, आता दसऱ्यामध्ये येतात ते अश्विन नवरात्र. या नवरात्रामध्ये 9 दिवसपर्यंत देवी महाआरती पूजा वगैरे सर्व होतं आणि अन्नदानाचा प्रारंभ. आणि दुसरं नवरात्र चैत्र नवरात्र, ज्या पिरियडमध्ये यात्रा भरली जाते आणि त्या पिरियडमध्ये इथे मराठवाडा, आंध्र प्रदेश इथून जास्त प्रमाणात लोक आहेत. राणी हिराईने युद्धाच्या आधी देवी महाकालीची पूजा केली आणि नवस केला. युद्धात विजय मिळाल्यास दुर्गशहाचे मस्तक देवीला अर्पण करीन आणि भव्य मंदिर उभारीन. या वीरशहाने देवी महाकालीच्या कृपेने जय मिळवला आणि दुर्गशहाचे मस्तक देवीला अर्पण केले. त्या ठिकाणी घटनेची स्मृती म्हणून राणी हिराईने मंदिराच्या प्रवेशद्वारावर दगडाचा नरमुंड लावला. राजा वीरशहाच्या निधनानंतर राणी हिराईने राज्याची धुरा सांभाळली. तिच्या काळात अंचलेश्वर महादेव आणि महाकाली मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. महाकालीच्या मंदिराच्या शिखरावर लावलेला नरमुंड आजही त्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देतो. वर्तमान माता महाकाली मंदिराचे निर्माण 17वे गोंडराजा वीरशहा आणि त्यांची धर्मपत्नी राणी हिराई यांच्या शासनकाळात 18व्या शतकात करण्यात आले. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत हे मंदिर सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या मंदिराची देखरेख आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी छत्रपती संभाजीनगर पुरातन विभागाकडे आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी राणी हिराईने महाकाली यात्रेला प्रारंभ केला. तो दिवस चंद्रपूरच्या इतिहासात एक सोनेरी अध्याय आहे. देवी महाकालीची यात्रा आजपर्यंत उत्साहाने साजरी केली जाते.